एका खूप सुंदर अशा तमाशा फडाचा प्रवास मला इथं जाणून घेता यावं लागलेला आहे। बानुताई आहिरेकर आणि प्रकाश आहिरेकर यांनी तमाशा फड गेल्या 16 वर्षापासून खूप सुंदर, तुमची मुलं व्यसन नाही त्यांना, याचा मला खूप आनंद वाटला, त्यांच्याशी संवाद साधला मी। आणि निलेशचा स्वभाव तर मला खूप आवडलाय आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तमाशा उभा केलाय। ताई, कधीपासून इथे या कलेमध्ये आहात तुम्ही? या कलेमध्ये हा, वयाच्या 7 वर्षापासून। कुणाची तुम्हाला कुणाचा आशीर्वाद लाभला? आता आपले आमचं म्हणजे पारंपरिक आमचा तमाशा होता सासऱ्यापासून। सांगा ना सासऱ्यांचं नाव। कृष्णा आबाजी आयरे। हा, मग त्याच्यापासून लहानपणी तुमचं माहेरकडचा काय आहे का ह्याला वारसा? आहे ना। हा, नांदलगाव आहे आमचं गाव। नांदलगाव? मग साहेबराव नांदोळकरांचा? नाही, दुसरे नांदल, फलटण तालुक्यात। बर बर बर, तिथून प्रवास। प्रकाशजी, तुम्ही सांगा की तुमचा प्रवास कधीपासून सुरू झालाय? माझा प्रवास 85 सालापासून। हा, मग कसं बोलत राहा। हा, 25 सालापासून मी तमाशा पार्टीला असतो। हा, मी अगोदर मोराळकर तमाशात काम केलं। कुठं? मोराळकर आपले इथले? हा, शंकर दिनकर मोराळकर? हा, शंकर। तिथून तुमची सुरुवात झाली? माझी सुरुवात झाली का नाही, हा, तर मग विरळेकराच्यात 1-2 वर्षी काढली। हा, परत लत्ता सुरेखा पुणेकरच्यात काढली। हा, बरेच वर्ष आमच्या कुटुंबाचा 20 माणसं। बर बर बर। आणि त्यानंतर मग आम्ही पार्टी काढलेली। आता 2001 मध्ये एकच्या अगोदर पार्टी झाली। त्याच्या अगोदर आमच्या आजोबा पंजोबा चिंतामणी आहे। बरोबर। त्यांनी पडला तमाशाला। हा, नंतर त्यांचा तमाशा गॅप पडला होता आणि तुम्ही 2 वर्षापासून सुरू केला? 2000। तुकाराम आयरेकर। बर बर बर। काय ह्या तमाशा कलेत तुम्ही आता एवढं वडिलांच्या पासून, तुमच्या वडिलांच्या पासून होतात, तुम्ही मोराळकरांच्या तमाशात काम केलं आहे, लता पुणेकर यांच्यात काम केलं आणि आता हे सगळं आहे। आता काय हो त्यावेळेचा तमाशा आणि आताचा तमाशा काय? आसमानचा फरक आहे। हा, आता सगळे डिस्को निघालेले। पहिले पण तमाशा पारंपरिक होतं, ढोलची हलगी लोकची सगळे होतं, पीटी वगैरे होती। आता काय नाही, सगळे आगन वगैरे निघाले, लोक पण वेगळे निघालेले। आता सगळं डिस्कोच लागते। हो, आणि त्यांच्यासारखं सगळं चालवलं। तरी पण तुमची मुलं जोमानं चांगली पार्टी चालवत आहेत। भाड्यानं स्टेज घेऊन त्यांनी सुरुवात केली आणि आता त्यांनी त्यांच्या पायावर उभा राहिले, या बाबतीत काय वाटतंय? आता आम्ही शून्यावर आलोय। कारण आता पार्टी जी आहे का नाही माझी, की मुलांना अशी सुतळी लोकांची आणायची असे ना, सगळ्या गाड्या घोड्या आमच्या सगळ्या स्वतःच्या, कर्जबाजारी सगळी पार्टी असते। सगळी उंची पार्टी अशी कर्जबाजारी। मुलांच्या विषयी काय वाटतंय? अभिमान वाटतं, पण याच आपलं त्यांच्या मागच आता काय करायचं। मुलं सुना तुमच्या खूप चांगलं काम करतात। एक सून गायिक आहे, एक थोरले धाकटी सून विद्या आयरे म्हणून आयरेकर, ही डान्सर भरपूर डान्सर आहे। एक रुपाली आयरेकर म्हणून थोरल्या मुलाची मंडळी, ही चांगली गाते, गायला सांगते। तुम्ही पारंपरिक काय करता का? हा, पारंपरिक करतो। दुपारी? हा, पारंपरिक। बर, पारंपरिक सगळं चालतं। जसं बेस असतं, जसं गाव असं तसं आम्ही करू शकतो। ज्या गावामध्ये नुसतं बाबा पारंपरिक चालणार हलकी लुटकीचं तरी चालतं। आता किती लोक आहेत? आता 70 माणूस आहे आमच्या। या 70 माणसांची कुटुंब तुम्ही चालवताय, चालवतो। याच्यासारखा साधी अभिमानाची गोष्ट कुठली नाहीये। आणि तुमची मुलं व्यसनमुक्त आहेत, व्यसन नाही करत नाही त्यांना, आणि त्यामुळे ते उभा करतात। कर्ज जर हा, तुम्हालाच व्यसन नाहीये? मलाच व्यसन आहे। तुम्ही तुमच्या मुलांच्यावर खूप संस्कार केलेत। मी असं सांगतोय की महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेमध्ये ज्यांनी व्यसन केलं त्यांचं काय अवस्था झाली तुम्हाला माहिती आहे? हा, तर कुठलाही तमाशा आणि तमाशा कलेला शाप असल्यासारखा आहे, तो कधीही माणूस कलावंत वर येत नाही, अशी असते। ही कला अशी आहे, पण या कलेमध्ये सुद्धा जर चांगल्या पद्धतीनं व्यसन जर न करता जर जीवन जगलं तर मुरलीधर शिंदे सारखी व्यक्तिरेखा माहिती आहे तुम्हाला? कुटुंब मुलांना शिकवलं आणि आयुष्यात कधी व्यसन केलं नाही। किंवा नेटके नावाची व्यक्ती होती, हेही तुम्हाला माहिती आहे। तर या सगळ्याचा विचार आपण जेव्हा करतो, तमाशा कलेत राहून सुद्धा व्यसन न करता जर व्यवसाय केला तर चांगलं जीवन जगता येते। नक्की का ताई, काय म्हणायचं आहे? हा, खूप सुंदर। तुम्ही गडबडीत आहात तरी सुद्धा तुमच्याशी संवाद मी थोडक्यात साधलाय। भविष्यात आणि तुमच्याशी संवाद नक्की साधू। तुमचा पार्टी खूप चांगली आहे, मी ऐकून आहे, आपण नक्की बघणार आहे। चांगलं सादरीकरण तुम्ही करा, जुनं काय म्हणता आलं तर थोडंसं म्हणा। म्हणून हा, ठीक आहे, चालेल, धन्यवाद।